लय मजा मारायला लागली जाऊ. मार मार म्हणाव. तू आजपर्यंत बी आमच्याच जीवावर मजा मारली आणि अजून पण आमच्याच जीवावर मजा मारती या. तुला काय वाटतंय मी ह्यांचं हाल उठवलं, ह्यांची कशी मजा लावली या, कशी काम काम करत हिंडते ती. तुला लय भारी वाटतंय ग म्हणून खो खो नवरा बायको हसताय. पण मी म्हणल्याशिवाय तुमचं चैनच तुम्हाला पडत नाही. तुम्हाला माझं नाव घेतल्याशिवाय मला वाटतं अनगोड लागत नाही तुम्हाला. हा, तुम्हाला माझ्या नवऱ्यानं सगळं सोडलंय ना तिथं. खावा की मग, कशाला आमचं नाव घेता या. हा, त्या पूजीला जर त्या दिवशी ठोकली तरी तिला अक्कल नाही. तिला असं मला राग येतो कोण आहे, लय म्हणजे लय आफाट राग येतो. जिंजा उपसून काढायला पाहिजे त्या दिवशी तिच्या. तिच्या टकुरीत चांगलं शिजलं असतं, म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी शिजलं असतं. हा, नवऱ्याला शिकवती, नवरा बैल करून घेतला या. आणि आता इथं मोठं ज्ञान देतीच विसाऱ्या जगाला. मी कसं घेतलं आणि मी कोंबड्या देत नाही आणि ही देत नाही. अगं मला पहिल्यापासूनच इस्टेट म्हणजे माझ्यासाठी इम्पॉर्टंट नव्हतीच. मला फक्त माझी माणसं चांगली सुखी समाधी राहावी, माझी लेकरं सुखीच राहावी असं वाटत होतं. माझ्या नवऱ्याने एक चूक केली मोठी का नाही, मी तुला अजून पण म्हणत नाही. तू आम्हाला हकलून लावलंय. माझा नवरा स्वतःहून घरातनं बाहेर पडलाय. तू स्वतःला सगळं श्रेय घेऊ नकोच. ओ, तुला लय भारी वाटतंय मी हकलून दिलंय, हसते खो खो महाग आहे का नाही. माझ्या लेकरा बाळांची तो फजिती उठवली ना, तुला देव बघल. मी कुणाला तळतळात द्यायची गरज लागत नाही. देव हाय, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट देव बघत असतोय. तुला कळल. माझी आज एवढी तळापायाची आग मस्तकाला चालली आहे का नाही. लय म्हणजे लय आफाट मला पश्चाताप व्हायला लागलाय. लय इतकं माझं डोकं फुटाय झालंय. ह्या बाईचं थोबाडात तोंड सुद्धा घेऊ वाटत नाही. तरी लोकांची मज्जा बघून त्याच्यावर हसायचं कसं. बघा की कशी हसती या. खो 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 खो. नवऱ्याला बी किती सांगितलं पण नवऱ्याला नाही कळलं. नवऱ्याला कळलं नाही. लोकाला वैऱ्याला यश देत आलाय नवरा. आजपर्यंत असंच केलंय ना, अजून बी असंच करतोय. काय धीर सांगतोय ह्यांनी घराला पाणी मारलं नाही म्हणून. मी बाई असून 11 वाजता पाणी मारत होती. इरबळ कटाळा का खाल्लं का मला जीवलून मला काय काम होत नाही म्हणून पसरत होता. मला सांगता काय तर मोठं. खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं. मी घर बांधत होता त्यावेळेसच म्हणत होती मला घर बांधायचं नाही, माझ्या पुरींच्या नावावर 40,000 रुपये टाकायच्यात आहे. माझं कुणी ऐकलं का. धीरानं मला असं फितवून ठेवलं. आता बांधवती घर, कुणाच्याला टाकू पुरींच्या नावावर. किती टाकलं. माझ्याच नवऱ्यानं तुमच्या पुरीचं सकट सुकन्याचं खोलून 2-2 हजार का 3-3 काय किती टाकलं मला माहीत नाही. तर पण सुकन्याची खाती खोलून माझ्या नवऱ्यानं तुमच्यासुद्धा पुरीच्या नावावर टाकलंय. कशाला आता डिंबिजारी मिळवत आहे. फ्रुटी आणून पिलीन, फरसाण आणलं. अगं तुम्हाला सांगूच नको, तू पहिलीच लोकांच्या जीवावर खाताली या. मला यटवान दावायसाठी 4 कुठं फरसाणाचा पुढं आणला आणि कुठं फ्रुटी आणली. आम्हाला काय कधी मिळते का नाही. आम्ही मस्त खाऊन खाऊन किकलू या. आम्हाला हुलकावणं दाखवतीस आणि आम्हाला पाणी सुरती तोंडाला. मी ना मिळायची गोष्ट अप्रूक सांगायला लागलीस. तुलाच कधी मिळत नव्हतं. खा. मी गेली आहे ना घर सोडून म्हणून त्याच्या खुशीवर तुझं आणू खा. अगं मी एवढं नाही म्हणते पुरणपोळ्या काय मटणं बिटणं आणून खा. आज एखादं आहे कशाला सोडते. खा आणून खा आपलं. तुला कधी दुसऱ्या लोकांवर हसायची सवय पहिल्यापासून आहे. पहिल्यापासूनच तुला सवय आहे. आणि मी एवढं कष्टातनं दिवस काढले तर तुला सगळं आयतं बोरातल्या आळीवाणी मिळलं तेव्हा तू घरात आली आहेस. सगळी माझी लग्न झाल्यापासूनची हिस्ट्री म्हणलं तर लय बेकार हिस्ट्री आहे माझ्या लग्नापासूनची. माझं लगीन आधी झालं. माझा नवरा बारका असून माझ्या नवऱ्याचं लगीन आधी झालं. काय म्हणली काय की नोकरी लागायची आहे म्हणली. आमची सासूसुद्धा म्हणली मोठ्या लेकाला नोकरी लागायची म्हणून मागं ठेवलं. पुन्हा माझं लग्न झाल्यावर स्थळ यायचं चालू झालं तर काय म्हणलं, नाही मी पाईपलाईन केल्याशिवाय मी लगीन करत नसतो. का तर मी माझं लग्न झाल्यावर पोरगी माझी मोठी 9 महिन्याची पोटात घेऊन विहिरीतनं पाणी शिंदून आणलं या. एवढी पहिली तारांबळ होती. मी आली तुमचं घर रांकीला लागलं. पाईपलाईन केली आणि पाईपलाईन केल्यावर दीर म्हणला आता माझं लगीन करायचं. पाईपलाईन केल्या माझ्या बायकोला पाणी आणायचं नॅट नकं. एवढं हालातनं दिवस काढलं तर रान सगळं बागायत झालं. हिचं लगीन माझं लगीन झालं तेव्हा नुसती दगडं होती माळाची. आणि एवढं मी हालातनं दिवस काढून करून आणि आम्हीच हाणलं ना आम्हीच लुबाडलं म्हणते ती या. ह्यांना काय दिराला माझं लगीन झाल्यास काही गव्हर्नमेंट जॉब नव्हता. 4 शर्ट घेऊन वळायला जात होता दीर. काय करत होता दीर. ट्युशन घेतली, ह्यांच्या लग्नालाच गेला खर्च. लगीन केलं, आयरण मायरण ह्यांचं बघितलं. काय सांगताय तुम्ही. लुबाडलं ह्यांनी खाल्लं 2 पिकं खाल्ली ही खाल्ली ना आता येऊ नका आणि फिरकू नका.
स्वतः सगळ्या गोष्टीवर हक्क गाजवायला लागला काय आता? आमची फजिता उठवून आमच्या लेकरा बाळांचा हाल लावून आमचा हाल लावून लय भारी वाटतंय तुम्हाला, आहे का नाही? आता पहिल्यापासूनच ह्यांनी सुखात राहिले ती. माझ्या नवऱ्यानं पुढं होऊन सगळं केलं. बाजार हाटासकट दळणा भरडाना सकट माझ्या नवऱ्याने एकत्र असताना बघितलंय. आणि ही आता आमची फजिती घेते ती काय? नवरा काय बोलत नाही, आबा आबा करतोय म्हणून ह्यांनी चांगलं. आणि आबा काय गुण उधळतो दिसत नाही नवऱ्याला माझ्या. लगे नवऱ्याला वाटतं ना माझा आबा आहे आणि कुठं मोठा भाव आहे आणि बोलावा ना आम्ही रक्ताच इतकं भावानं करून सुद्धा माझा रक्ताचं एकच भाव आहे नवरा म्हणतोय. रक्ताची नाती धोका देते ती, लांबची नाती किती बी केलं तर चांगली असते ती. नवऱ्याला आजपर्यंत बी कळलं नाही ना, अजून बी पाठीत खंजीर खपसून बी अजून कळत नाही. एवढं वन 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 हिंडायला लागलं नसतं. काय जीवाचा हाल होतंय माझं मला माहिती आहे. का घर नाही का 2-3 घरं पडले की ती द्या त्यांच्या नावावर करू द्या, सगळं जळून बसू द्या तिकडं. माझ्या लेकरा बाळांचा हाल कर नका. इनमिन मला देवानं पुरी दिले, त्या पुरीच तर माझं चांगलं करू द्या. पुन्हा उद्या भारदेशी वाऱ्या निवडून जातेल्या काय राहायचं या? ही पहिल्यापासून स्वार्थी आहे ती. माझा दीर पहिल्यापासूनच स्वार्थी आहे, पहिल्यापासूनच स्वार्थी आहे. सगळं काय पाहिजे ती स्वतःला पाहिजे म्हणतो. त्यांच्या पोरासाठी त्यांनी घर बांधून घेतलं, तर घर त्यांना राहिलं ना जाग्यावर तिथं. माझं मिरवायला घर राहिलं जाग्यावर तिथं आणि मी खातेफूट करत नसतो. कसं करचाल? तुम्हाला फायदा होतोय ना, आता कशाला करताय तुम्ही खातेफुटन काय? जाऊ इथं माझ्या भावाची माप काढती या. काय माप काढती ग? तुमच्या कधी ह्याच्यात माझा भाव मिंदा नाही. भावाला जाऊन सांगतीच आणि बघल की भाऊ काम बघल नाही मला ठेवून घेईल काय आमचं? तुम्हाला काय करायचंय? आमचं आम्ही बघू, आमचं पर्सनल मॅटर आमच्या आम्ही बघू काय करायचं ते. तुला दिलंय ना सगळं, तू खा, तू काय बी कर तिकडं, काय मला घेणं देणं नाही. तुला वाटतं काय ही निघून गेली ही तर कधीच येणार नाही, ते आमचा कब्जा होईल. नवऱ्याला मी अजून पण सांगायचा प्रयत्न करते, जाऊया आपलं 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 घेऊया. त्यांना भिवून असं पळून जाण्यात काय अर्थ नाही. तर नवऱ्याला कळायला साधन नाही अजून. नवऱ्याला कसं कळलं? भावाला द्यायचंय ना, रक्ताचा भाव आहे त्यांचा. इकडे लेकरा बाळाचं बायका पोराचं वाटुळं का होईना, पण भाऊच करायचंय अजून बी. आबा आबा केलं, त्या आबानं काय गुण उधळल्या ते बघा म्हणावं. अजून कसलं बेकार झार बोलतंय. कोण वैऱ्याला सुद्धा इतकं बोलत नाही, जाणी गुण आणि हितन ही करून. आता विचार करत आणि टेन्शन घेत बसायचं. घर सोडलं का काय नसतंय, ही दुनिया. आपलं गाव ते आपलं गाव असतंय. सगळं आजपत्र माझ्या नवऱ्यानं बाजार हाट बघितला, दळणं भरडाण्यासकट बघितलं, पाणी कांद्याची सोय केली, हिर पाडली. पाणी नव्हतं लोका, नंतर प्यायला सुद्धा लोकांच्यात पाणी आणायचं होतं दुष्काळात. कोण कळशा भरू देत नव्हती. माझ्या नवऱ्यानं स्वतः जी गरजू आहे तीच केलं नवऱ्यानं. माझ्या काय फालतू खर्च केला नाही, काय फालतू खर्च केला नाही. पण जे केलंय ना त्यात तुम्हाला हिस्सा घ्या. माझं पैसे घातले ते कष्टाचं, पैसे द्या माझं, ते देणं नाही. आणि म्हणून तो 2 पिकं खाल्ली. अहो तुम्ही 9.5 लाख रुपये गेल तर तुम्हाला त्यातलं निम्म्यातलं निम्मच द्या म्हणतो, तरी तुम्ही दिलं नाही तर. आणि आम्हीच लुबाडलं म्हणताय. आम्हाला काय तुम्हाला वावगं बोलायची गरज नाही. देव हाय, देवापाशी खऱ्याला न्याय असतोय. भले उशिरा का भेटेना, पण खऱ्याला न्याय भेटतोय देवापाशी. तुम्ही किती बी आमचं हाल बघा, आमची गंमत घ्या, आमची मजा घ्या, पर देव हाय बघायला. देवाला लय नाही थोडी तर दया येईल. आमची नाही आली, आमच्या पुरींची तर येईल की.